शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकने दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्यामुळे पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा VSRच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का? CBI CIDने याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता कुठलीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली, जयंत पाटलांकडून स्पष्ट। शरद पवारांच्या राज्यसभेसाठी अखेर महाविकास आघाडीची वज्रमूठ। पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, तीनही पक्ष एकत्रित घोषणा करणार, वडेट्टीवारांची माहिती। तर महाविकास आघाडी एक आहे, एकत्रच राहणार, संजय राऊत यांचं ट्विट। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा संधी, तर विनोद तावडेंसह माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाची घोषणा। राज्यसभेच्या जागांसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हालचाली। उपमुख्यमंत्री शिंदे मंत्रालयातून थेट नंदनवनला रवाना, बैठक होण्याची शक्यता। शिंदेंच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे, ज्योती वाघमारेंच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। तुम्ही बाप का काढला? भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधवांसोबत बाचाबाची। विधिमंडळ परिसरात दोघांमध्ये वाद, बोलताना भास्कर जाधवांची जीभ घसरली। ठाकरेंची शिवसेना, मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। अयातुल्ला खामेनींच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम रद्द। सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यसंस्काराचा कार्यक्रम लांबणीवर। इराणमध्ये तणावाचं वातावरण। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून केवळ चीनच्या जहाजांना प्रवेश। इराणकडून चीनच्या जहाजांना सोडण्यास परवानगी। चीन वगळता इतर देशांच्या जहाजांना इराणी सैन्य लक्ष्य करणार। अमेरिकन नेव्ही हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून जाणाऱ्या टँकर्सना संरक्षण देणार। काहीही झालं तरी अमेरिका जगाला ऊर्जेचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिका इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा उपलब्ध, तर आवश्यकतेनुसार उपाययोजना करणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा, पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। आखाती देशांमधील युद्धाचा फटका महाराष्ट्राला। 1000 कंटेनर JNPTवर अडकले। कांदा, केळी आणि द्राक्षांची निर्यात ठप्प, 60% कृषी व्यापारावर परिणाम। आखाती देशांमध्ये अडकलेल्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू। महाराष्ट्रामधील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मंत्री गिरीश महाजनांकडून देखील परदेशात अडकलेल्या नागरिकांचा आढावा। बदलापूरमधील स्त्री बीज विक्री प्रकरणातील नराधम डॉक्टरला नाशिकमधून अटक। आरोपी डॉक्टर अमोल पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडून संपूर्ण राज्यभरात प्रकरणाच्या तपासाचे आदेश। बीड GST अधिकारी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप फाटेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। सचिन जाधवर यांच्या पत्नीकडून आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी।